आपल्या महाराष्ट्रामधील या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल काही रहस्यमय गोष्टी आहेत, ज्या पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आणि याच गोष्टी पाहण्यासाठी आज आम्ही आलो आहोत इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावातील भारती मठामध्ये, जिथे राहतात स्वामी समर्थ महाराजांचे 7वे वंशज वैभव भारती. यांच्या म्हणण्यानुसार दत्त अवतारातील सर्वांचा जन्म हा आईच्या पोटी झाला. तसंच स्वामी समर्थ महाराजांचाही जन्म त्यांच्या आईच्याच पोटी झाला आहे. आणि त्यांचे खरे नाव चंचल भारती असून या नावाचा उल्लेख विविध बखरीमध्ये व ग्रंथांमध्ये सुद्धा आढळून येतो. आणि हेच नाव त्यांच्या कुटुंबाच्या वंशावळीमध्ये सुद्धा आहे. याचबरोबर यांच्या घरामध्ये आहे स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य वापरातील वस्तू. त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील दिव्य मणी व कानातील रुद्राक्षमणी, गळ्यातील छोटी माळ व विविध वस्तू आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व वस्तू वंश परंपरेनुसार आमच्याकडे आल्या आहेत. तसे यांच्याकडे काही मोडी लिपीतील पत्रे आहेत, ते त्यांनी शासन प्रमाणित व्यक्तीकडून भाषांतर करून घेतले आहेत. यामध्ये स्वामींचे सर्वात जवळचे सेवेकरी भुजंग आप्पा यांच्या मार्फत काही पत्र हे अक्कलकोट वरून इंदापूर मधील वडापूर या गावी आले. तर यामध्ये आपल्याला एक प्रश्न पडला असेल, या सर्व गोष्टी आता सर्वांसमोर कशा आल्या बरं? आमची जी पणजी होती, आम्ही लहान असताना म्हणजे 15-16 वर्षाचा असताना ते असं म्हणायचे की स्वामी जे आहेत ते चंचल भारती हे आपल्या वडापुरीचे आहेत, ते आपल्यातले असे ते सांगायचे. पण ह्या गोष्टीला कुठलाही कागदपत्र पुरावा नसल्यामुळे किंवा दुजारा नसल्यामुळं त्याकडे काय कोणी लक्ष दिलं नाही. पण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ज्यावेळेस मी काय गोष्टी शोधायचा प्रयत्न केला घरामध्ये, त्यावेळेस जी काय आमच्याकडे काय जुन्या पेट्या वगैरे आहेत, त्यामध्ये महाराजांची काय हस्तलिखित पत्रे, ही पत्रे मोडी लिपीत असल्यामुळं कोणाला काय समजली नाही. ज्यावेळेस ही पत्र मी मराठीमध्ये केली, त्याचे ट्रान्सलेशन, त्यावेळेस त्याबद्दल सक्षम पुरावा आम्हाला सापडला. पत्रांवर पोस्टाचे त्या काळचे सही शिक्के सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच स्वामींच्या नित्य वापरातील वस्तू आणि ही पत्रे विनाशुल्क पाहायची असल्यास वडापूर येथील भारती मठाला भेट देऊ शकता किंवा स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरतीही संपर्क साधू शकता. श्री स्वामी समर्थ.